खूप दिवसांनी मी आज पुरणपोळी बनवलेली होती, परंतु त्याच्या अगोदर ना घरातली छोटी मोठी कामं होती ती करून घेतलेली आहे. नमस्कार, माझं नाव प्रियंका. आज आहे गुढीपाडवा. मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. गावाकडे गुढी उभा करतात म्हणून मी इथं केलेली नाहीये, फक्त घरातली आपली देवपूजा वगैरे केलेली आहे आणि पुरणपोळीचा स्वयंपाक सुद्धा केलेला आहे. कारण होळीच्या दिवशी ना मी पुरणपोळी नव्हती बनवलेली. त्याचं कारण की माझ्या कृष्णाला ना वॅक्सिन दिलं होतं त्याच्यामुळे. तर इकडं ना पुरणपोळी करत नाहीयेत पाडव्याला, श्रीखंडपुरी असं बनवतात, परंतु आमच्या घरी जी पद्धत आहे ती मी फॉलो केलेली आहे. पुरणपोळी बनवलेली आहे आणि घरातली छोटी मोठी कामं आवरलेली आहे. तुळशीला पाणी घालणं, चहा नाश्ता झालेला आहे आणि मेन म्हणजे हळदीचं लेपन मला करायचं होतं, ते सुद्धा मी करून घेतलेलं आहे. आणि हळदीचं लेपन झाल्यानंतर माझं जेवण करून घेतलं सकाळचं आणि लागले मी स्वयंपाकाला. आणि कृष्णाला घ्यायला आज तिचे पप्पा होते, त्याच्यामुळे ना मी पटकन आधी स्वयंपाक बनवून घेतलेला आहे, पुरणाचा जो होता तो. तर इथं मी पुरण वगैरे शिजवून वाटून घेतलेला आहे. भजी पापड तळे होते, आमटी सुद्धा झाली होती येळवण्याची आणि कणिक मळून थोडीशी ठेवली होती जेणेकरून पोळ्या सुद्धा छान होतील आणि भात सुद्धा झाला होता. आता फक्त बाकी होत्या पोळ्या लाटायच्या. पोळ्या सुद्धा मी लाटून घेतलेल्या आहेत. सर्व पोळ्या करून घेतल्या आणि नैवेद्याचं ताट बनवलं. स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवला. गुढी काय मी तो उभा करत नाही, त्याच्यामुळे ना मी स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवला. गावाकडे करतात गुढी उभा, तर नैवेद्य वगैरे दाखवला. आणि गौरीचे बाबा, गौरी, मी दुपारचा मी जेवण वगैरे केली आणि आम्हाला जायचं होतं बाहेर. कशासाठी जायचं होतं ते उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगते, कारण माझ्या कृष्णाचा ना हा पहिलाच पाडवा आहे. सो त्याच्यासाठी मला खरेदी वगैरे करायची आहे, ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. काय काय खरेदी केलेलं आहे ते पण सांगेन. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, रात्री मिस्टरांना यायला उशीर झाला होता, त्याच्यामुळे माझ्या मंदिरात आज तुम्हाला फुलं काही दिसणार नाहीयेत. असं पण उद्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे, सो त्याच्यामुळे उद्याच तुम्हाला छान अशी पूजा वगैरे बघायला भेटेल.